राम राम मंडळी, कसे आहात? जेवण खाणं झालं का? आता पोट भरलं असेल तर जरा मन बी भरू द्या. मी तुमच्याच नांदेडची एक पोरगी. आज मी तुम्हाला मोठं मोठं तत्त्वज्ञान सांगायला आले नाही, तर त्या माळकरी राजाची गोष्ट सांगायला आले. अहो, लोक म्हणतात लई अवघड झालं, पण मी म्हणते ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात त्याला जगाची काय भीती आहे? लोक म्हणतात काय गं पोरे, तुला भीती नाही वाटत का? एकटीला मी त्यांना एकच वाक्यात उत्तर देते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नाही हो, आश्वासन आहे. हे वाक्य नाही हो, आश्वासन आहे. अगं काय घाबरली आहे? त्या समर्थांनी सांगून ठेवलंय ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या समर्थांनी सांगून ठेवलंय ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग उगाच कशाचं बी काय टेन्शन घ्यायचं? आपण नांदेडची माणसं, काळजात शक्ती आणि हातात कष्टाची ताकद. काळजात शक्ती आणि हातात कष्टाची ताकद आहे आपल्यासमोर. संकट किती बी मोठं येऊ द्या, आपला मालक स्वामी समर्थ मागं उभा आहे. आपले मालक स्वामी समर्थ मागे उभा आहे. आपण कशाला डगमगायचं? फक्त निधड्या छातीनं पुढं चल, बाकी काय व्हायचं स्वामी बघून घेतील. आपला विश्वास लई पक्का आहे, मग कशाची बी भीती बाळगायचं ना कारण नाही. आपला विश्वास लई पक्का आहे, मग कशाची बी भीती बाळगायची कारण नाही. अरे कधी कधी कसं होतं माहिती आहे का, आयुष्य एकदम असं गळफास लागल्यासारखं वाटतं. परीक्षा असो, घरची अडचण असो किंवा लोकांचं बोलणं, मन कसं एकदम कावरबावर होतं. वाटतं आता आपलं कसं होणार? कुणी साथ देईल की नाही? आपण एकटं तर पडलो नाही. माझ्या बी आयुष्यात असे लई प्रसंग आले. कधी वाटतं शिक्षण सुटतंय की काय, तर कधी वाटलं परिस्थिती बदलल की नाही. पण अशा टाईमला माझ्या मनात एकच वाक्य घुमतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लोक म्हणतात याचा अर्थ काय? याचा साधा सरळ असा अर्थ आहे, तू जेव्हा संकटात चिखलात अडकतेस न, तेव्हा तुला बाहेर काढायला स्वामींनी आधीच हात पुढे केलेला आहे. तू जेव्हा संकटात सापडतेस ना, तेव्हा स्वामींनी आधीच हात पुढे केलेला असतो. स्वामी काय येऊन तुझं पेपर लिहिणार नाहीत किंवा तुझ्या वाट्याचं काम करणार नाहीत. पण जेव्हा तू घाबरून पाय मागे घेशील ना, तेव्हा ते तुझ्या पाठीवर थाप मारून म्हणतील चल पुढे, मी आहे तुझ्या मागे. आम्ही आहे तुझ्या मागे. जसं आपण लहानपणी सायकल शिकताना पडलो की आपले बाबा मागून धरतात, तसंच हे आहे. आपण सायकल चालवायची, पडलो तर सावरायला स्वामी समर्थ आहेतच. डोळ्यातच काळजाचं पाणी झालं तरी तू डगमगू नकोस गड्या. डगमगू नकोस गड्या. संकटाचं डोंगर आलं तरी तू अडखळू नकोस गड्या. अरे उगाच काय घेऊन बसला? लोक तर बोलायची, स्वामींनी हात दिलाय आता भीती कशाला बाळगायची. खिशात नसू दे दमडी अन मनात हजार काळजी. पण देव्हाऱ्यात बसलेला माझा स्वामी हाय लई भारी. तो हळूच कानात म्हणतो, लेकरा घाबरू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तू रडत बसू नकोस. नांदेडची पोरगी हाय तू, मातीतली तुझी नाळ. स्वामींच्या कृपेने आता पळू दे तुझा काळ. फक्त विश्वास ठेव पक्का अन पाऊल टाक पुढं. स्वामी समर्थांच्या पाठीशी सगळं जग आहे थोडं. कधी वाटलं एकटं डोळे मिटून त्यांना हाक मार. तुझ्या काळजातलं दुःख सोसायला तो बसला समर्थ तयार. जाता जाता सांगते, विश्वास कधी ढळू देऊ नको. स्वामी तुझ्या पाठीशी